आपण नेहमीच सहकार्य करता अनेक जिल्ह्यातले पेशंट आपल्या हॉस्पिटलमध्ये येतात. आपलं नेहमीच सहकार्य असतं. हे वैद्यकीय मदत जे काम करत आहे त्याबद्दल आपण हे सर्वांचं कर्तव्य आहे. आपण ब्लड द्यायला पाहिजे, कारण आपण दुसऱ्यांचं ब्लड घेऊन आपण आपला जीव वाचवतो. आपलं कर्तव्य आहे की आपलं ब्लड द्यायला पाहिजे. धन्यवाद सर. वैद्यकीय मदत कोकणाच्या विकासासाठी आणि कोकणाच्या महामार्गासाठी आणि तरुणांनी सातत्याने शेतीवर वळावं यासाठी सातत्याने कार्यरत असणारे आम्ही म्हणजे आणि हे उपस्थित आहे त्यांचंही वैद्यकीय मदत वतीने आम्ही स्वागत करतो. आपण जी रक्तदान शिबिर आपण उपस्थित झाला आपल्या रक्तदान शिबिराबद्दल आपल्याला काय वाटतं? आमचे मित्र नाव ऋषिकेशच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर मला या विषयाची गंभीरता समजली आणि त्यानुसार आम्ही म्हणतो त्याने फार फार म्हणजे दिवसाला कितीतरी रिक्वायरमेंट आहे. मला ते रक्त मिळत नाही आणि जास्तीत जास्त झाले पाहिजे ते लोकांनी दिले पाहिजे. पण त्यावेळी कुठेतरी काम केलं पाहिजे. तुम्ही काम कमी करताय, जबरदस्त करताय आणि आपल्या कोकण आपला एक ग्रुप आहे त्याच्या माध्यमातून आपल्या लोकांना मदत मिळणार त्यासाठी देखील तुम्ही जबरदस्त काम करताय. त्यासाठी तुमचे आभार माना कमीत हॅटसॉफ तुम्हाला आणि इथे येण्याची संधी मिळाली तुमच्या कार्यक्रमात तुमचा आभारी आहे. धन्यवाद. जय गो. यानंतर वैद्यकीय मदत असल्याचे अध्यक्ष कृष्णा कदम यानंतर आमचे पवार सर आहेत. पवार सर, आपण ह्या वैद्यकीय मदत संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले त्याबद्दल आपण पवार साहेबांमध्ये मला दोन गोष्ट बोलायचं. प्रत्येक ट्रस्टी आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटल यांचं योगदान एकदम मोलाचं आहे. लाखो करोडोमध्ये डोनेशन आम्ही त्यांच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद करतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण सर्व एकत्रित काम करतोय हे श्रेय असतं. आणि ज्यावेळी विचाराची देवाणघेवाण होतो त्याच वेळी आपल्याला कोणीतरी मदत करत असतं. आणि नेहमीच मगाशी मी मदत दिलं की आपण कुणी परमेश्वर पाहिला नाही, पण आपला प्रत्येक एक माणूस हा स्वतःच परमेश्वर आहे की तो त्या गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचत आहे. आपल्या गरजू व्यक्तीची ओळख नसते, परंतु तो आपण त्यांना आपण ठरवलेलं आहे की आपण याला मदत करायची आहे. ही संकल्पना खूप मोठी आहे आणि ही संकल्पना आपण तरुण मंडळी आहे, तुम्ही थोडं सिनियर आहे, पण तुम्ही लोकांनी ही संकल्पना पुढे घेऊन जावी आणि नेहमीच माझं मार्गदर्शन आशीर्वाद तुमच्याकडे राहील. आणि ट्रस्टची जेवढी हॉस्पिटल आहे तेवढी लाखो रुपयाची जरी बिल असेल तरी माझा नंबर द्या. तुम्ही फक्त नंबर द्यायचं काम करा. बाकी त्यांना बिल कसं माफ करायचं हे मी पाहतो. थँक्यू. आपल्या कार्यक्रमासाठी कोकण बाजार या संस्थेची विकास निकम ही उपस्थित आहे. त्यांनी वैद्यकीय मदत याच्या माध्यमातून आरोग्य सेवामध्ये जी गरजूंना आणि योग्य वेळेत ही मदत मिळते त्याबद्दल हे आपलं काम करते. सर्व कार्यकर्त्यांना मदत मिळावी माझ्या शुभेच्छा आणि एकत्र काम करायची अशी लागू इकडे बोलवल्याबद्दल आम्हाला सामाजिक कार्यकर्ते किंवा हॉस्पिटल असं तर सर्व तुमच्या माध्यम आणि त्यांच्या मागे उभं राहून एखादं हॉस्पिटल खरंच त्यांची इच्छा आहे ती पूर्ण होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करू. मला दोन सतीश जाधव साहेबांच्या
केएमच्या डॉक्टर कॅन्टीनचे मालक. वैद्यकीय मदत एक कुटुंबाचा भाग आहे. कुटुंबाबद्दल स्वतः बोलणं मला म्हणजे आवडणार. आम्ही फक्त कार्य करायचं, एके साहेबांच्या पाठी उभं राहायचं, त्यांनी बोललं ते काम करायचं. वैद्यकीय मदत कशी गेले 3 ते 4 वर्ष अनेक रुग्णांना मदत करते आणि अनेक समाजसेवक, अनेक डॉक्टर, अनेक विविध क्षेत्रात करणारे कार्यकर्ते, आमचे वकील मित्र सुद्धा इथं आहेत. हे सर्व काय वाहून घेतलेले आहेत. त्याचे सर्व कार्यकर्ते सगळ्या सर्व मंडळी इथे कार्यकर्ते अहोरात्र बिनपगारी फुल अधिकारी काम करत आहेत. पण एक समाजाचं काहीतरी देणं लागतं या उद्देशाने आपण सर्व एकत्र आहोत. सर्वांचे इथं मदत करण्याच्या वतीनं मी इथं आभार मानतो आणि मला कशाला फार महत्वाचा विभाग त्यांच्याकडे आहे. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला इथं मार्गदर्शन करावं. त्यांचं मुलापासून मॅडम स्वागत करते. थँक्यू. सर्वप्रथम वैद्यकीय मदतीय कक्ष यांचे मी आभार मानते की त्यांनी आम्हाला ह्या इम्पॉर्टंट याच्यासाठी ब्लड कॅम्पसाठी बोलवलेलं आहे. आणि आम्ही डॉक्टर असल्यामुळे आम्हाला ब्लडचे किती प्रॉब्लेम्स आहेत, ब्लडची कमतरता असल्यानंतर किती प्रॉब्लेम येतो, स्पेशली निगेटिव्ह ब्लड ग्रुप असेल तर किती प्रॉब्लेम येतो हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळं ह्या असे कॅम्प प्रत्येक हॉस्पिटलमध्ये व्हायला पाहिजे आणि त्याच्यामुळे गोरगरिबांना पण मदत होते आणि अत्यावश्यक ज्यांना ब्लडची गरज आहे त्यांना सुद्धा मदत होते. तर मी वैद्यकीय कक्षाचे अधीक्षक कृष्णा कदम त्यांचे आभारी आहे आणि बाकीच्या त्यांची पूर्ण टीम असे सामाजिक कार्यक्रम करते त्याच्याबद्दल पण मी आभारी आहे. तर अशा कॅम्पमध्ये माझे पण जेवढे सहकार्य असेल इथून पुढे तेव्हा त्यांना मी सहकार्य करायला तयार आहे. थँक्यू. मॅडम, आपण इथे आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यानंतर आमचे मार्गदर्शक आणि मुंबई काँग्रेसचे सचिव श्री आनंद जाधव साहेब इथे आलेले आहेत. त्यांनी आपले इथे मार्गदर्शन केलं. त्यांचा इथं स्वागत करत आहे. विशाल तुमचं चॅनल का? आपल्यासोबत जोडलेले आहेत सामाजिक कार्यकर्ते, मुंबई काँग्रेसचे सचिव आणि कामगार नेते आहेत आनंदजी जाधव. यांना मी विनंती करतो की आपण इथं उपस्थित राहायला. तुमचं प्रथमतः वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीनं इथं हार्दिक स्वागत आणि वैद्यकीय मदत कक्ष जे काम करत आहे त्याच्याबद्दल आपण आम्हाला मार्गदर्शन करावं अशी विनंती. धन्यवाद. सर्वात प्रथम माझ्या या वैद्यकीय कक्षाच्या सगळ्या सहकार्यांना, खास करून के साहेब, कारण की त्यांनी जो शिवधनुष्य उचललेला आहे, रुग्णांना वेळेत त्यांना सेवा द्यायची, मृत्यूच्या घाईत न जाता सर्वात प्रथम आपण एक त्यांना उपचार देऊ, त्यांचं जीवन वाचवायचं. त्याबद्दल जेवढे त्यांचे आभार मानून तेवढे कमीच आहे. त्यांच्यासोबत सर्व ही टीम आहे. मी देखील त्या टीमचा एक छोटासा भाग आहे. आम्ही सगळेजण प्रयत्न करतो. परंतु आजचा जो
रक्तदान शिबिर हे पहिलं रक्तदान शिबिर आहे. माझ्या मते एक 100च्या आजूबाजूला पोचलेले आहेत आणि 200चा आकडा पूर्ण करायचा त्यांचं ध्येय आहे. ते होईलच, कारण की निस्वार्थीपणाने ही सेवा गेल्या 2-2.5 वर्ष करत आलेली आहे. तेव्हा रक्ताचा तुटवडा हा किती कमी पडतो हा माझ्या ह्या सगळ्या टीमला माहिती आहे. प्रामुख्याने आपणच त्याची व्यवस्था करून दिलेली फार चांगली असावी. मी पुन्हा एकदा ह्या पूर्ण टीमचं, माझ्या सहकाऱ्यांचा मी आभार व्यक्त करतो. आपण असेच कार्यक्रम राबवतो राहा. आपल्याला पुढील वाटचालीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. साथ तर तुमच्या आहेतच ना. सामाजिक कार्यकर्ते आणि पूर्वी युवा संघाचे महापौराचे युवा अध्यक्ष ॲडव्होकेट किशोर गोलांबे चव्हाण यांना मी विनंती करतो की आपण मार्गदर्शन. नमस्कार. आज वैद्यकीय पक्ष जो ओपन करला आहे, मला वाटतं पहिलीची संकल्पना झाली साहेबांनी की महाडकोलातून सारख्या दुर्गम मराठी रुग्णांना मुंबईपर्यंत येईपर्यंत ज्या सुविधा भेटत नव्हत्या, त्यासाठी पहिल्यांदा जरी महाडकोलातून रुग्णांना सुविधा महाडकोलातून खूप अंग वाटतं वेळ दिलं होतं. पण हळूहळू एवढं 3-4 वर्षामध्ये जी एवढा तो ग्रुप आलेला आहे, मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रभर त्याची प्राप्ती झालेली आहे. आणि आज खरं खूप बरं वाटतं. यादव साहेबांसाठी आणि या बऱ्याचशा क्षेत्रातील लोक आहेत, वैद्यकीय क्षेत्रातील आहेत, सामाजिक आहेत, राजकीय आहेत, पण निस्वार्थी सेवा या वैद्यकीय लोकांची मदत होत आहे. आणि भविष्यात महाडकोलातून मला वाटतं आनंदाचा आहेतच. आम्हाला खूप अपेक्षा आहे की राजकीय लोकांकडून की महाडकोलातून एखादं सुसज्ज हॉस्पिटल व्हावं, की जर मुंबईपर्यंत येण्याची